हॅलो फ्रेंड्स, द फूड मिस्ट्रीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी पत्तागोबीची भाजी. त्यासाठी लागणारं साहित्य आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे. हे सगळं साहित्य मी नीट धुवून घेतले. आता आपण एक घेणार आहोत मीडियम साईजचा कांदा, सोबतच एक मीडियम साईजचं मी टमाटर घेतले, थोडं कोथिंबीर घेतले. हे सगळं साहित्य मी स्क्रीनवर धुवून दाखवते, पण हे मी ॲक्च्युली आधीही धुतलेलं आहे. नीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता पत्तागोबीची जी पानं आहेत ती मी सेपरेट करून घेऊन घेतली आहेत. एक एक पान मी नीट धुवून घेते पत्तागोबीचं. मला असं करायला आवडतं कारण की त्यांनी खात्रीपूर्वक सगळं काही धुवून निघतं. आता आपण हे सगळं साहित्य कापून घेणार आहोत. आता एक कांदा मी चिरून घेते आहे. कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे, जसं आपण नेहमी भाजीला चिरून घेतो तसा. तर कांदा चिरून झाला की टोमॅटोसुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचे. मिरचीसुद्धा बारीक चिरून घ्यायची आहेत. या 4-5 मिरच्या मी घेतल्यात. तिखट मिरच्या आहेत त्याच्यामुळे 4-5च घेतलेत. या सगळ्या मिरच्या छान बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आता एका कलबत्त्यात कोथिंबीर घेतली आहे. कोथिंबीरीच्या त्या दांड्या असतात त्या घेतल्यात आणि अगदी थोडीशी कोथिंबीरीची पानं घेतली आहेत. सोबतच यात मी 3-4 कळ्या लसणाच्या घातल्यात. एक छोटा तुकडा आल्याचा घातला आहे आणि 1 चम्मच जिरं घातलं आहे. याला छान बारीक करून घेतलं आहे. हे बघा, हे छान बारीक मी करून घेतलं आहे. तर जी पत्तागोबी आहे तिलासुद्धा नीट बारीक कापून घ्यायचं आहे. बारीक बारीक चिरून घ्यायची पत्तागोबी. ती लवकर शिजते आणि खायलाही मस्त लागते. मसाला छान लागतो भाजीला. बट जर तुम्हाला जाडसर कापलेली आवडत असेल तर तुम्ही तशीही कापू शकता. मी छान बारीक चिरून घेतली आहे पत्तागोबी. मला अशी रुचकर लागते. आता हे बघा, हे छान चिरून घेतलं आहे आणि सगळं साहित्य रेडी झालं आहे. आता एक पॅन तापवून घ्यायचं आहे. मी सहसा लोखंडी पॅन प्रिफर करते. या पॅनमध्ये नीट 2 चमचे तेल घालायचे. लोखंडी पॅन असल्यामुळे हे तेल घातलं की मी नीट पूर्ण पॅनला तेल लावून घेते. आता त्यात थोडंसं मोहरी घालायची आहे. 1 चमचा मोहरी मी ते घातली आहे. आता त्यात मी कांदे घातले आहेत. जे आपण बारीक चिरून घेतलेले कांदे आहेत ते त्यात घालायचे आहेत. थोडा वेळ कांदा झाला की त्यात मिरची कापून आपण जी बारीक चिरून मिरची घेतली आहे ती घालायची आहे. एकदा मिरची आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतून झाला आणि नीट हलवून घेणार आहोत. आता यात आपण एक हिंग घातलं आहे. हेही छान नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण जे टमाटर कापून घेतलं आहे, बारीक करून घेतलं आहे ते यात घालायचं आहे आणि हेही मिक्स करून घ्यायचं आहे. टमाटर जरा झालं की मग आपण यात जी आलं लसणाची आणि कोथिंबीरीची पेस्ट केली आहे ती घालायची आहे. हे सगळं नीट परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे.
एकदा टमाटर थोडेसे नरम झालेत आणि आलं लसणाची पेस्ट छान मुरली की मग यामध्ये आपण पुढची जिन्नसं घालणार आहोत. आता यात आपण तिखट मीठ घातलं आहे, हळद घातली आहे आणि गरम मसाला घातला आहे. थोडंसं चवीपुरतं तिखट मी घातलं आहे आणि रंगालाही छान येते भाजी तिखट घातलं की. सोबतच मी चवीपुरतं मीठ घातलं आहे यात आणि थोडीशी हळद घातली आहे. गरम मसाला मी अर्धा चम्मच घातला आहे आणि हे सगळे जिन्नस घालून हे छान मसाला मिक्स करून घ्यायचं आहे. तेलात छान मुरू द्यायचं आहे. आता यात भाजी घालायची आहे. आपण जी चिरून घेतली आहे पत्ताकोबी, ती सगळी पत्ताकोबी यात एकाच वेळी घालायची आहे. आणि एकदा पत्ताकोबी घातली की हा सगळा मसाला छान वर खाली करून छान भाजीला लावून लागेल असं छान परतून घ्यायचं आहे. आणि असंच बिना पाणी घालता ही भाजी अशी शिजू द्यायची आहे. आधीमध्ये ही भाजी तुम्ही पलटत राहा. हळूहळू भाजीचा कलर बदलतो. बघा, भाजीचा कलर बदलला आहे आणि आत्ता भाजी छान तयार झाली आहे. ही एक 10 मिनटात भाजी तयार होते. बघा भाजी कशी मस्त दिसते आहे. याला छान प्लेट करू शकता, गरमागरम सर्व करू शकता किंवा थंड झाल्यानंतरही मसाला छान मुरल्यानंतरही भाजी एकदम मस्त लागते. भाजी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.